प्रेक्षकांनो, सापडले शुभंकर बयोला सापडले. कसे काय ते पुढे बघा. आज त्यांनी दाखवलंय गौतमी त्या सविता नर्सवर खूप ओरडते. काय ग ए, तू काही सांगितलं नाहीस ना त्या बयोला इमोशनल होऊन, आमची वाट लागेल बरं का. तो दुष्यंत तिला म्हणत असतो गौतमी काम डाऊन. गौतमी म्हणत असते अरे शांत हो, काय शांत हो, तुला कळतंय का, अरे वाट लावेल ही. काय ग ए, तू जर काही सांगितलंस ना त्या बयोला तर याद राख हं. आता तो दुष्यंत तिला पुन्हा म्हणत असतो गौतमी शांत राहा, मी बोलतो ना. पण गौतमी तिला धमकवायला लागते. पण आता मात्र दुष्यंतचा कंट्रोल सुटला आहे आणि ते जोरात ओरडतात गौतमीवर, तुला सांगितलं ना गप्प बस म्हणून. आणि ते सविता सिस्टरला म्हणतात हे बघा तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही, ही जे काही बोलली आहे ते विसरा, तुम्ही फक्त कोणाला काही सांगू नका. तुम्हाला कोणी कितीही इमोशनल केलं ना तर काळजी घ्या प्लीज. आता त्यांनी प्रेमाने तिला सांगितलंय आणि मग त्या गेल्या सविता नर्स तिथून. आणि आता ते गौतमीवर ओरडतात, तुला कळतं का गौतमी, अगं तू थोडासा संयम ठेवत जा तुझ्या रागावर. आपल्याला सगळ्या गोष्टी आता अशाच पेशंटली हँडल कराव्या लागतील. तिला सगळं माहिती आहे शुभंकर बद्दल, त्यामुळे जरा शांत हो. गौतमी म्हणते सॉरी रे दुष्यंत, पण आता मी निघू का, तो रमाकांत डोकं खातोय माझं केव्हाचं. तर आता इकडे प्रेक्षकांनो मिरॅकल ही जी इरा आहे ना ती लगेच सांस्कृतिक कमिटीची अध्यक्ष पण झाली आणि सगळे रूल्स सगळ्या कॉलेजमध्ये सांगायला लागली आहे दांडियाची. इराला जे वाटलं ते होऊ शकते. इरा भारी ना प्रेक्षकांनो. आता तिने 3 रूल सांगितले आहेत की वेळेत यायचं आहे, दांडिया आणायचा आहे ज्याचा त्यांनी, आणि ड्रेससुद्धा आणायचा, आणि ज्याचा ड्रेस नसेल दांडियाचा त्याला तिथे भागच घेता येणार नाही. आणि मोलकर्णीकडे कशाला असतील नाही असे कपडे. आता ते हे सगळं उपहासात्मक ती बयोकडे बघून बोलते, पण बयोने दुर्लक्ष केलंय. अभिराम म्हणतो तुझ्याकडे आहे का ड्रेस दांडियामध्ये जायला. बयो म्हणते नाही आहे रे, वैभवी पण आजारी आहे सध्या, पण मी तिला विचारून बघते. आता इकडे ही गौतमी आणि दुष्यंत ते मास्क घालून आलेत, पण रमाकांत तिथे डाराडूर झोपलेला असतो. गौतमी जोरात हाणते चापट त्याच्या पायावर आणि म्हणते ओ रमाकांत भाऊजी उठा ना. आता रमाकांत खडबडून जागा होतो, पण दुष्यंत त्याला ओरडतो तुम्ही मास्क का घातला नाही म्हणून. आता रमाकांत म्हणतो दम कोणतो त्या मास्कनी, असं नेहमी कोण घालून बसणार आहे. आता दादा बेशुद्ध आहे ना, मग काय झालं. आता तो दुष्यंत म्हणतो पण जर तो जागा झाला असता आणि त्याने तुम्हाला पाहिलं असतं तर कितीला पडलं असतं. रमाकांत म्हणतो हो त्यांनी काही पाहिलेलं नाही आहे, माझं लक्ष असतं, आणि तसंही तो बेशुद्ध असला की मी मास्क लावणार नाही. दुष्यंत म्हणतो सांगशील का या माणसाला समजावून. गौतमी म्हणते फॉरगेट इट, तू सोड मी समजवेल त्याला. भाऊजी तुम्ही ना सांगितलं तेवढं ऐकत जा. आता दुष्यंतला ती म्हणते तू चेक कर आधी, जे करायला आलायस ते कर. आता ते शुभंकरला चेक करतात, ते आता तरी सध्या ओके आहेत. आणि ते म्हणतात हे बघ मी काही त्याला आज इंजेक्शन देणार नाही आहे, काही मेडिसिन देतो आहे, त्याला जरा ग्लानी आल्यासारखं वाटेल पण तो शुद्धीतच असेल. पण आता ही गौतमी म्हणते अरे बाबा तो शुद्धीत असला आणि निघून गेला तर. दुष्यंत म्हणतात अगं असं कसं निघेल, तो बाहेरून दाराला कडी असते ना, आणि हा रमाकांत असतो की इथे. रमाकांत लगेच तिथून निष्ठायला लागतो, चला चला मी येतो आता, तुम्ही आहेत ना. तसे बाहेरून कडी असल्यावर दादा थोडीच जाणार आहे इथून. गौतमी ओरडते आणि म्हणते रमाकांत भाऊजी तुम्हाला इथेच थांबायचं आहे, नाहीतर तुम्हाला गावाला पाठवून दिला. रमाकांत म्हणतो काय हो वहिनी नेहमी काय धमक्या देत असता. गौतमी म्हणते तुम्ही दरवेळेला माती खाता ना, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. रमाकांत म्हणतो असं काय करता वहिनी, 2 दिवसापासून इथेच आहे मी, अहो घरी माझी बायको असते, तिला भेटावं लागतं मला, आणि तुम्ही अशा धमक्या नका देत जाऊ बरं सारखं. मला तर वाटते मी गावाकडे जाऊन ना तिथेच एखादा धंदा काढावा, तिथे तरी मी सुखात राहिले, नेहमीचं नकोच. गौतमी म्हणते गप्पा बसा, जेवढं सांगितलं ना तेवढं करा, कुठेही जायचं नाही आहे तुम्ही, मी करेल काय सांगायचं ते सुमनला सांगेल. तर आता इथे आपण बघतोय या दोघीजणी ना ड्रेसेस ट्राय करत असतात दांडियाचे, आणि त्या मोकल काकू येतात, म्हणतात काय गं तुम्ही आता रात्री बेरात्रीच्या घरी येणार ना. खरं तर माझ्या नियमात हे सगळं बसत नाही आहे, पण ठीक आहे तुमच्या कॉलेजमध्ये आहे म्हणून मी परमिशन देते, 11 वाजेच्या आत घरी यायचं आणि बाहेर कुठे हिंडत बसायचं नाही त्या दांडियाच्या नावाखाली. तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. तुमच्या आईवडिलांनी मला प्रश्न विचारले तर मी काय सांगणार त्यांना. आणि तिथे प्रकरण करायला जाऊ नका, बॉयफ्रेंड वगैरे ऐकू आलं ना मला तर याद राखा. आता लगेच ही हेतल म्हणते मोकल काकू तू टेन्शनच नको घेऊ नये, आम्हाला दांडिया खेळायलाच तिथे वेळ पुरणार नाहीये, बाहेर जायचा प्रश्नच कुठे येतो. हेतलची स्टाईल भारी आहे बोलायची, थोडी मी कॉपी करते. तर आता या मोकल काकू म्हणतात तेच ठीक आहे, पण काय ग सरस्वती तुझं काय, तुझ्याकडे नाही का ड्रेस, तुला नाही जायचं आहे का. वयो म्हणते काकू मी करते अरेंज ड्रेस. आता लगेच काकू गेल्यानंतर हेतल म्हणते काय ग ए चोंबडे तू कशाला सांगितलं माझा बॉयफ्रेंड येते काकूंना. वयो म्हणते मला काय माहिती तुझा बॉयफ्रेंड येते. मोकल काकू बाहेर बघतात कोणीतरी आलेलं असतं दाराशी, आणि आत येऊन बयोवर ओरडतात काय ग आत्ताच सांगितलं ना बॉयफ्रेंडची भानगड नको, आधी खाली होते गुंड आता दारापर्यंत आले, कोण आहेत ग ते सरस्वती तुला विचारता येते. बयो म्हणते मला माहिती नाहीये काकू. आता बयो लाटणं घेऊन जाते, तिला वाटतं त्या दिवशीचेच गुंड आलेत, पण हा अभिराम साहेब आलेले असतात. बयो म्हणते तू काय करतोयस इथे अभिराम. अभिराम म्हणतो अगं तुझा फोन लावत होतो केव्हाचा, तू उचलतच नाहीयेस म्हणून मग इथे आलो, मला बोलायचं होतं ग तुझ्याशी. आता ह्या मोकल काकू म्हणतात कोण
कोण आहे हा तुझा? तर आता बयो म्हणते काकू हा माझा क्लासमेट आहे, हवं तर तुम्ही हेतलला आणि अंकिताला विचारा. आता या दोघी नुसत्या माना डोलवतात. मग बयो म्हणते मी जाऊ का त्याच्याशी बोलायला खाली? आता या मोकल काकू म्हणतात खाली बिलीने जायचं, इथेच बसून घरात बोलायचं, चला का तुम्ही आतमध्ये. नुसत्या माना डोलवतात. आणि आता अभिराम आतमध्ये आलाय आणि बयो त्याला म्हणते तू इथे कसं काय आलास? आणि अचानक तर आता अभिराम म्हणतो अगं हो एक काम होतं. तर अभिरामनी बयोसाठी सुंदर दांडियाचा ड्रेस आणला आणि खरंच खूपच सुंदर ड्रेस आणला आहे. बयो म्हणते तू ड्रेस आणलास कशाला? आता या अभिरामने थाप मारली आहे की अगं माझ्या कॉलनीत एक मुलगी आहे, तर ती ना दरवर्षी दांडिया खेळायला जाते, पण यावर्षी नेमकी ती पडली ग जिन्यावरनं, पाय मुरगळला आहे तिचा, तिला कुठेच जाता येत नाही आहे. मग मी तिला विचारलं की तुझा ड्रेस देशील का म्हणून, तर मग तिने दिलाय, म्हणजे बघ तुला होतो का? बयो म्हणते हा माझ्याच मापाचा आहे का ड्रेस? अभिराम म्हणतो हो अगं तशी ती तुझ्याच अंगकाठीची आहे, म्हणजे बघ मला असं वाटलं की तुला मदत होईल म्हणून मी हा ड्रेस आणला. बयो म्हणते खरंच रे अभिराम थँक्यू सो मच, मला खूप उपयोग होईल बघ याचा. आता अभिराम म्हणतो बरं चल मी येऊ का आता? बयो म्हणते मी येऊ का सोडवायला? अभिराम म्हणतो नको नको तू बस. आता अभिराम जाणार तेवढ्यात बयोने त्यावरचं प्राईस टॅग बघितलंय आणि अभिरामने सांगितलेलं असतं की तिने तो मागच्या वर्षी वापरलाय, पण बयो आता अभिरामला थांबवते आणि म्हणते ए अभिराम खरंच त्या मुलीने मागच्या वर्षी हा ड्रेस वापरलाय ना? अभिराम म्हणतो हो हो तर का ग काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? बयो म्हणते काय मागच्या वर्षीपासून तिने प्राईस टॅग काढलंच नाही आहे वाटतं ड्रेसचं. अभिराम तू हा ड्रेस नवीन आणलाय ना माझ्यासाठी? अभिराम आता लाजतो आणि म्हणतो हो अगं खरं. आता बयो म्हणते नाही नाही मग मला अजिबात नको आहे असं, विनाकारण तू पैसे माझ्यासाठी कशाला खर्च केलेस, नको नको. तर आता हा अभिराम म्हणतो असं काय करतेस ग सरस्वती, अगं तुझ्यासाठी आणलाय ना मी, तुला गरज आहे ह्याची मला कळतं आहे ना. आणि हे बघ तुला जर वाटत असेल की हे उपकार होत आहेत तर तू ह्यातले म्हणजे तू दांडिया जिंकशील ना त्यातले पैसे मला परत कर या ड्रेसचे थोडे थोडे. तेव्हा बयो म्हणते हां हे चालेल मी नक्की परत करेल हां तुझे पैसे. आणि थँक्यू अभिराम. ती पुन्हा एकदा त्याचा हातात घेऊन म्हणजे हात लावते त्याला आणि म्हणते थँक्यू हां. तर अभिरामला जरा छान वाटतंय बयो थँक्यू म्हणली तर. आता बयो म्हणते तू बघच आता इराच्या नाकावर टिचून मी दांडिया जिंकून दाखवते की नाही. आता हा अभिराम म्हणतो तुला खेळता येतात ना पण दांडिया? बयो म्हणते अरे अशा खेळते ना मी, गावाकडे तर फुगड्यामध्ये सगळ्यांना मागे टाकते मी, तू बघच आता मी कशी दांडिया खेळते. मी तसंही अंकिताला आणि हेतलला बघितलंय सराव करताना, जमेल रे मला, एवढं काही अवघड नाहीये. आणि प्रेक्षकांनो बयोच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अभिरामला खूप छान वाटलंय, समाधान वाटलंय. अभिराम प्रेमात पडलाय ना बयोच्या. असो तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की शुभंकरांना इंजेक्शन दिलेलं नसतं त्यामुळे ते शुद्धीवर येतात, खाली पडतात बेडच्या आणि सरळ दार उघडून बाहेर रस्त्यावर चालू लागतात. आणि कोण कुठून कसं काय म्हणजे काही समजलं नाही आहे. आता ते आपल्याला सोमवारीच कळेल. बयोला शुभंकर दिसलेत आणि ती मोठ्याने ओरडते बाबा, पण ती रडत असते ऑलरेडी आधीच, तर कदाचित इराने तिचा अपमान केला असावा दांडियात. आता ते सगळं आपल्याला अपेक्षित आहेच. पण प्रेक्षकांनो आता पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगते, म्हणजे एक अंदाज पंच हां. आता या शुभंकरला काही माहीत नसेल की त्यांना गौतमीनेच किडनॅप करून ठेवलेलं असेल वगैरे वगैरे. आता हे सगळ्यांसोबत राहतील तिथे पण यांना काही आठवणार नाही असं काहीतरी दाखवतील ते. नक्की बघा तुम्ही, असंच काहीसं वाटतंय. बघूयात आता आपला अंदाज किती बरोबर निघतो. पण थँक गॉड हे सापडले. तर आता बयो तर ह्यांच्यासोबतच राहील यात शंकाच नाही. पण प्रेक्षकांनो आता सगळे पुढचे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर प्लीज अजून ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.